ए मल्टी मास्टर चल. अंपायर सामन्यासाठी सुरुवात करूया. जय मल्हार संघ आणि चिंचोली वॉरियर्स दोन्ही मातबर संघ या असोसिएशनचे बेस्ट फिल्डर मानला जातो तो जय मल्हार संघाकडून रोहित आणि गोलंदाज आहे तो अजय. फलंदाजीसाठी वॉरियर्स संघाकडून आलेला आहे तो आदित्य आणि सौरभ. आदित्य एक सुंदर फलंदाज, ताकदीचा फलंदाज, तेवढाच ताकदीचा गोलंदाज अजय. समोरासमोर एक चांगलं बॅटल मानावं लागेल. बघूया दोन्ही संघ मातब्बर नावाजलेले संघ आणि सुरुवात. हॅलो हॅलो एक मिनिट एक्स्ट्रा प्लेयर्स संघ जय मल्हार आणि चिंचोली वॉरियर्स. एक्स्ट्रा प्लेयर्स चला चालू करा तो येईपर्यंत मी आहे. चला पुढचा चेंडू सुरुवात करतोय अजय. एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि तितका सुंदर अडवला चेंडू आणि ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल वॉरियर्सला. 4 धावा. एक रन आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली होती 5. पुढचा चेंडू घेऊन अजय सौरभसाठी. सौरभ तयार आणि हा शॉर्ट पिच पुन्हा चेंडू अपरकट मारलेला ऑफसाईडच्या दिशेने आणि हा 4 धावा. मामला काय म्हणतोस? हो पहिली जोर झालो आहे. 3 चेंडू 9 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल जरा वॉरियर्स. चांगली सुरुवात म्हणावी लागेल वॉरियर्स संघासाठी. आदित्य आणि सौरभची 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू सौरभसाठी. पुन्हा एकदा ऑफसाईड आलेला चेंडू तेवढ्याच आणि हे हवेत आहे चेंडू आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना मध्ये
दोनच धावा, 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 11. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. अजय पुढचा चेंडू सौरभ साठी. सौरभ तयार आणि अलेक्झांडरला चेंडू. पुन्हा एकदा 4 धावा. अजय खूप महाग ठरतोय आपल्या संघासाठी. 15 धावा. 5 चेंडू. पुढचा चेंडू घेऊन अजय सौरभसाठी. हा आणि हा वाईट चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 16. 5 चेंडू 16 धावा. शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकातला. आणि शेवटचा चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि हा एकच धाव. ओव्हर संपली आणि धावसंख्या झालेली आहे ती 17. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल वॉरियर संघाची. आदित्य आणि सौरभ नाबाद खेळतायत दोघं सुद्धा. धावसंख्या झालेली आहे ती 17. आणि नितेश जयमल्ला खेळाडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो नितेश. सौरभ तयार. नितेश तयार. पुढचा चेंडू घेऊन सौरभ नितेश साठी. नितेश सौरभ साठी. आणि हा नो लुक शॉट आणि हा हवेत आणि जेल ड्रॉप. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि एक खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रोशन कडून. एक चांगला प्लेअरची निशाणी नाही. आणि नितेश राग हसतोय करा आपण. पुढचा चेंडू नितेशचा. आदित्य तयार आणि हा स्लो पद्धतीचा चेंडू आणि एक सुंदर चेंडू म्हणावा लागेल आणि मिस विल झालेली आहे. एक धाव पण दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 22. एक चांगली सुरुवात आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलंय ते आदित्य आणि सौरभनी. आणि नितेश प्रयत्न करतोय त्यांना बॅकफुटवर ढकलण्याचा. पुढचा चेंडू नितेशचा. आदित्यसाठी. आदित्य तयार आणि हा सुंदर चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू. आदित्यला समजलेला नाही. एक व्हेरिएशन आहे त्याच्याकडे नितेशकडे. दोन्ही प्रकारचे चेंडू टाकू शकतो आणि बॅट्समॅनला कन्फ्युज करतो. पुढचा चेंडू नितेशचा. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक 3 बॉल 3 चेंडू आणि 22 धावा. पुढचा चेंडू नितेशचा. आणि एक तेज तर्रार चेंडू. व्हेरिएशन म्हणावे लागेल या गोलंदाजीमध्ये. एक स्लोवर चेंडू दुसरा तेवढाच ताकदीचा तेज तर्रार चेंडू नितेश कडून. आदित्यला काही समजत नाहीये उमजत नाहीये. पुढचा चेंडू घेऊन नितेश आदित्यसाठी आणि या षटपट चेंडू आणि उचलून फेकून दिलेला आहे लेग साईडला. बिग 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 षटकार. तो एक मेरी असा लांब उचलून फेकून दिलेला षटकार. पुढचा चेंडू आदित्य एक शॉर्टपिचसाठी मानलेला खेळाडू आणि हा पुन्हा एकदा तेवढा
एक चांगला फलंदाज आहे आणि जरा फास्ट घ्या फास्ट घ्या चला मल्हार आणि खूप सुंदर फलंदाजी वॉरियर्स कडून एक चांगल्या स्थितीत आहे 2 धावसंख्या 34 शेवटचं षटक घेऊन येत आहे तो जय मल्हार संघाकडून रोशन म्हणलं सर लगेच समजलं रोशन पुढचा चेंडू घेऊन एक चांगला गोलंदाज रोशन आपल्या संघासाठी कमी रन खर्च करणारा गोलंदाज आहे बघूया आता रोशन आपल्या संघाला किती धावावर वॉरियर्सला रोखतोय पुढचा चेंडू घेऊन सौरभ तयार रोशन तयार आणि ब्लॉक होत चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह एकच धाव म्हणायला लागेल कारण की तिथे रोहित आहे रोहित एक चांगला फलंदाज फिल्डर आहे चांगली क्षेत्ररक्षण करतो चांगली गोलंदाजी आणि हा चांगला चेंडू टाकला पहिलाच रोशनने पुढचा चेंडू घेऊन रोशन आदित्य तयार रोशन तयार पुढे आदित्यसाठी आणि हा टाकलेला चेंडू तुझ्या काकीचा आणि स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा 4 धावा पण आदित्यने दुसऱ्या चेंडूवर एक मोठा प्रहार करून 4 धावा घेतल्या पुढचा चेंडू रोशनचा आधीसाठी आहो सुंदर चेंडू आणि त्याला सन्मान देऊन एकच धाव घेतलेली आहे आदित्यने धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली होती 40 सुंदर फलंदाजी विदाउट विकेट 40 धावा आणि सौरभ तयार पुढचा चेंडू सौरभ आणि हात तडवला चेंडू लेग साईडला एक सुंदर शॉट आणि खणखणातील षटकार डीजे चला पुढचा चेंडू सौरभसाठी आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू एक रनावर सन्मान दिलेला आहे एक रन घेतलेला आहे धावसंख्या झाली होती 47 शेवटचा चेंडू या इनिंग मधला रोशन टाकत आहे तो आदित्यसाठी आदित्य तयार शेवटचा चेंडू घेऊन आणि हा तडवला चेंडू उंच हवेत रोशन चेंडू खाली आणि हा चेल ड्रॉप आणि 2 धावा पूर्ण आणि पुन्हा एकदा 108 धाव म्हणायला थ्रो बाईस मध्ये गेलेला आहे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 4 धावा घेतलेल्या आहेत त्या आणि या 4 धावेनंतर वाढली धावसंख्या आहे ती 51 धावा आणि जय मल्हार संघाला जिंकण्यासाठी 52 धावांची गरज चला मॅच समाप्त झालेली आहे एक इनिंग संपुष्टात दुसऱ्या इनिंगची सुरुवात चला वॉरियर संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि नेक्स्ट मॅच देवळी वर्सेस सोनगाई चिंचवली देवळीचा कप्तान आणि सोनगाई चिंचवलीचा कप्तान कुठेही असतील त्यांनी त्वरित मंचाकडे यायचे आहे टॉस उडवण्यासाठी वॉरियर संघ आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे लवकरात लवकर आणि माझे साथी समालोचक मॅच स्कोरर आदित्य तुमचं नाव काय
शिंदे आणि आपल्या युट्यूब लाईव्हचे दोन आपले मित्र तुम्हाला जे युट्यूब लाईव्ह बघताय ते दाखवण्यात ते शिंदे ब्रदर्स वाचले तिकडं काय काय किती पैसे देतोस किती पैसे देतोस जोडी मैदानात दाखल नितेश जखमी वाघ म्हणावा लागेल तो उतरलेला आहे आणि त्याच्यासोबत एक हार्ड हिटर फलंदाज रोहित टॉस उडवण्याची विनंती करतो मी टॉस विन सोमजाई चिंचवली आणि फलंदाजीसाठी आलेला आहे तो नितेश आणि एक टॉस विन अजून काय सांगितलं नाही चला तुरता हॅलो चला मॅचला सुरुवात कर अंपायर आणि नितेश स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला तर रोहित एक हार्ड हिटर अशी जोडी मैदानात पाठवलेली आहे कारण की मोठ्या स्कोरचा पाठलाग करायचा आहे तर आपल्याला फलंदाजी पण तितकीच सुंदर करावी लागेल आपण जे बघूया ना ते समोर संघाला पण आपण दाखवून द्यायचं आहे की आपण सुद्धा काही कमी नाही असं नितेश ठरून आलेला आहे बघूया नितेश काय करतोय आणि वर्ल्डसाठी पहिला चिंचोली करून आला तो निखिल एक लेफ्ट हँड गोलंदाज फिरकीचा जादूगार म्हणावा लागेल त्याला एक चांगला गोलंदाज नितेश तयार आणि हा सुंदर चेंडू नितेशला काही समजलं नाही पुण्यातून बाहेर काढला चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू नितेश याला समजलेला चेंडू एक सुंदर चेंडू म्हणावा लागेल लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही एक फिरके जादूगार असा एक निखिल चिंचोलीवाडी संघाकडून नामवंत गोलंदाज आणि नितेश तयार पुन्हा एकदा एक शॉट पिच चेंडू आणि उचलून फेकून दिलेला लेफ्ट साईडला बिग 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 षटकार दुसरी मेरी असा हा षटकार पुढचा चेंडू घेऊन निखिल पुन्हा एकदा त्याच चेंडू आणि सुंदर चिंचवली बॅटिंग घेतलेली आहे टॉस जिंकून एक सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल तो एक सिक्स मारला असता मी दुसरा चेंडू पण डॉट काढू शकतो अशी ही गोलंदाजी निखिल कडून पुन्हा एकदा निखिल आणि बॅट तयार पुन्हा एकदा डॉट चेंडू सुंदर गोलंदाजी निखिलची नितेशला काही समजत नाहीये एक सिक्स मारला करा आपण 3 चेंडू डॉट 4 चेंडू 6 धावा पुढचा चेंडू निखिलचा नितेशसाठी नितेश तयार आणि हा सुंदर पुन्हा एक सुंदर चेंडू सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू नितेशला काही चेंडू समजत नाही 4 डॉट चेंडू आणि एक लॉंग बिग सिक्स षटकार पुढचा चेंडू निखिलचा शेवटचा चेंडू नितेशसाठी नितेश तयार आणि हा पुन्हा एकदा उचलून फेकून दिला बिग 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 षटकार एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल पण 2 सिक्स खाऊन धावसंख्या पोहोचले 12
सुंदर गोलंदाजी, पण त्यात सुंदर फलंदाजी सुद्धा. दोन लांब असे षटकार ठोकलेले आहेत ते नितीशने. आणि आता पुढचा गोलंदाज, एक सुंदर गोलंदाज सौरभ, आणि तितका ताकदीचा फलंदाज समोर उभा आहे तो रोहित. त्याने एका ओव्हर मध्ये 32 रनांचा टार्गेट मारलेला असा तो छोटा, आणि पण छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणावं लागेल रोहितला. एक सुंदर फलंदाज रोहित. सौरभ शिर्के, हॅलो, रोल बॉल. पुढे बॉक्स असेल त्याला दे रोल बॉल. त्यालाच आवाज दिला आधी एक रोल बॉल. बॉल घे, बॉल घे, हा बॉल घे. चला सामन्याला सुरुवात करा. एक ओव्हर नंतर धावसंख्या आहे जय मल्हार संघाची 12. अजूनही मोठं लक्ष. 12 चेंडू 40 धावांची गरज जय मल्हार संघाला. आणि सौरभ आपल्या षटकातील दुसरं षटक घेऊन रोहितसाठी. रोहित तयार, सौरभ तयार, आणि हा पुन्हा एकदा रोहितचा बॅटमन आलेला लॉंग 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 बिग षटकार. चेंडू घेऊन सौरभ. अशीच फलंदाजी करावी लागेल रोहितला जर आपल्या संघाला विजयाकडे न्यायचे असेल. आणि पुन्हा एकदा उतरलेला आहे तो, आणि फिल्डर, आणि हा षटकार. आणि हॅट्रिक करतोय का बघूया रोहित. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा रोहित चेंडू बाहेर मारतोय का बघूया. हॅलो, रोहित एक सुंदर फलंदाज. 2 बॉल 2 षटकार. सुंदर फलंदाजी जिंकून दुसरा चेंडू घेऊन सौरभ. रोहितसाठी. रोहित तयार, आणि पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. रोहितला काही समजलं नाही. एकच धाव. एक धाव पूर्ण. डायरेक्ट हिट झाला असं तर काहीतरी अनुचित खेळ झाला असता, पण नाही. सुंदर बॅटिंग विकून द विकेट. धावसंख्या झालेली आहे ती 25. चला पुढचा चेंडू. 3 चेंडू 25 धावा. अजूनही 9 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. 9 चेंडू 27 धावा. पुढचा चेंडू घेऊन सौरभ. सोलर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा निसर्गाला. एक धाव पूर्ण, आणि एक धावावर समाधान मानावं लागलेलं आहे. अण्णा सुंदर फिल्डिंग. आणि आता 8 चेंडू आणि 26 धावांची गरज जय मल्हार संघाला. सौरभ पुढचा चेंडू घेऊन रोहितसाठी. रोहित तयार. एक हार्ड हिटर फलंदाज. 2 सिक्स मारले ऑलरेडी त्यांनी या ओव्हर मध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक, आणि हात राहिला चेंडू स्लॅक्सिक मध्ये. आणि सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल तुषारकडून. एक धाव पूर्ण, पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल तुषारकडून. आपल्या संघासाठी 2 रन वाचवलेले आहेत. आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 28, आणि शेवटचा चेंडू बाकी. 7 चेंडू 25 धाव.
24 धावांची गरज आणि हा पुन्हा उचलून फेकून दिला बिग षटकार. अठरा धावांची गरज 6 चेंडू 18 धावांची गरज मल्हार संघाला आणि शेवट शतक घेऊन येत आहे तो वॉरियर संघाकडून. काय ना दादू ना रोहित रोहित आज रोहित या नावाचाच दिवस आहे असं मला वाटतं. रोहित निघन अगोदर फलंदाजी चांगली गेली. आर्या रोहित महाजन चला एक सुंदर फलंदाजी रोहित कडून बघायला मिळाली. जय मल्हार संघाकडून आणि दादू एक चिकी गोलंदाज एक चांगला गोलंदाज. आपल्या ओव्हर मध्ये कमी रन देण्याचं टार्गेट रोहित कडे असतं आणि रोहित त्या टार्गेटवर खरा पण उतरतो. आता बघूया रोहित 6 चेंडू 18 धावांची गरज आणि समोर आहे तो एक हार्ड फलंदाज नितेश. रोहितसाठी पुन्हा एकदा एक स्लो चेंडू आणि नितेशला काही समजलेला नाही. एकटा स्वरूपाचा चेंडू 5 चेंडू 18 धावांची गरज. एक सुंदर गोलंदाजी दादूकडून बघायला मिळते. नितेशला चेंडू समजलेलाच नाही. पुन्हा एकदा तयार दादू तयार नितेश तयार आणि हा पुन्हा एकदा त्याच पंचा चेंडू उचललेला आहे आणि एक बिग 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 षटकार. नो बॉल आणून ठेवलाय संघाला. नितेशने नो बॉल 7 धावा. धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली आहे ती 41. 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावांची गरज. बघूया नितेश दादू पुन्हा एकदा चेंडू आणि हा पद्धतीचा चेंडू सुंदर चेंडू नितेशला समजलेला नाही तरी सुद्धा एक शेवटी धाव. एक धावा पूर्ण. काय एक धाव आणि आता चांगला फलंदाज समोर रोहित त्याने आतापर्यंत 3 षटकार खेचलेले आहेत. असा फलंदाज समोर रोहित आणि त्याला गोलंदाजी करेल तो रोहित एक चांगला बॅटर. बघूया 4 चेंडू 10 धावांची गरज. रोहितचा चेंडू पुढे आणि हा चांगला उतरला चेंडू ऑफ साईडला. बिग षटकार. सुंदर सुंदर फलंदाजी रोहित कडून एक हा रिटर्न फलंदाजी 4 षटकार खेळले अजूनपर्यंत आपल्या जय मल्हार संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन 3 चेंडू आणि 4 धावांची गरज जय मल्हार संघाला. बघूया पुढचा चेंडू दादूचा आणि हा सुंदर चेंडू आणि बिग षटकार विजय षटकार.
फलंदाजी रोहितची आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित. एक सुंदर फलंदाजी. 5-6 यांनी आपल्या इनिंग मध्ये ठोकलेले आहे. ते रोहितने एक सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल रोहितची. मॅन ऑफ द मॅच